मी आहे तोपर्यंत आहे, मी नसेन तर मी नसेन, हे मान्य करणं कठीण जातं. आता माझी आई गेली, 4 वर्ष झाली, 99 वर्षाची होऊन गेली. पण मी एकटाच असलो की माझे डोळे पाणावतात तिला आठवून. ए म्हातारे, असं मी तिचं बोलायचं. मग ती म्हणे, ए तरण्या कोंबड्या, काय रे. तर ते मला माझं होत असते, ते होणार. मला बातम्या मी ऐकत नाही, किळस वाटते, मला किळस वाटते. आपण मान्य करायचं असतं की उद्या मी असेल नसेल, उद्या तू असशील नसेल, तर ते असेल नसेल यावर त्यांनी. नाहीतर तुम्ही जे तुटता ना, माझ्यावर तू खूप प्रेम करणं हे मला आवडतं, छान आहे. पण माझ्यापासून तुझं जगणं जर का अतिशय त्रासदायक होणार असेल तर ते चुकीचं आहे. मी आहे तोपर्यंत आहे, मी नसेन तर मी नसेन, हे मान्य करणं कठीण जातं. आता माझी आई गेली, 4 वर्ष झाली, 99 वर्षाची होऊन गेली. पण मी एकटाच असलो की माझे डोळे पाणावतात तिला आठवून. मी कोणासमोर नाही होत ना. आई नमस्कार, मी बोलतो तिच्याशी. ए म्हातारे, असं मी तिचं बोलायचं. मग ती म्हणे, ए तरण्या कोंबड्या, काय रे. तर ते मला माझं होत असते, ते होणार. पण म्हणून मी सतत रडत नाही राहणार ना. या सगळ्यामध्ये 1 जानेवारी वेगळा तशा अर्थाने 74, आता पुढच्या वर्षी 75. पण मी पुढचं वर्ष कधीच धरत नाही. मी आजचा दिवस छान. आज तुम्ही सगळे भेटलात, हा सिनेमा आहे, एक निमित्त ठरतं. पुन्हा नव्यानं तुम्ही भेटता, नव्यानं काहीतरी बोलता येतं. मग आता मनात आलं की जाती धर्माच्या बद्दल बोलत असताना खरंच असं वाटतं की काय आहे, असं का होतंय, कशासाठी होतंय, का होतंय. मला बातम्या मी ऐकत नाही, किळस वाटते, मला किळस वाटते. म्हणजे काही अगदी हाताच्या बोटावर मोडण्या इतकेच काहीतरी, बाकीच्या टोळ्या झालेल्या आहेत. पक्ष नावाची गोष्ट राहिलीच नाही. खूप त्रासदायक आणि क्लेशदायक आहे एक मतदार. आणि काही नाही, कोणी काही कशाही पद्धतीनं बोलायचं आणि मग त्याच्यावरनं दंगल पडते. कोणीही काही, कुठलाही मूर्ख माणूस एक काहीतरी स्टेटमेंट करतो, त्यांना तुम्ही डांबा, त्यांना चांगले अशा स्टेटमेंट्स करणाऱ्या लोकांना फार मोठ्या शिक्षा. तुम्हाला कालचे काहीतरी लोकसभेमध्ये 3 काहीतरी नवे कायदे संमत झालेले आहेत. तर मला हे की कोणालाही तुम्ही जाती धर्माच्या संदर्भात हे करून तुम्ही चुकीची जर का कुठली गोष्ट बोलणार असाल तर त्याच्याबद्दल तो दंडनीय अपराध तुम्हाला मानला पाहिजे. कारण असं नाही चालणार. मी जात मुळामध्ये तुझी जात काय, मला काय देणे घेणे, तू माणूस कसा आहे, माणूस ह्याच्यावर मला नाही, जात कळत नाही मला, आणि मला कळूही नाही. बस. या सगळ्यामध्ये मला असं वाटतं की एक काही वर्षांपूर्वी तुम्ही एक स्टेटमेंट केलं, ज्यावेळेला नटसम्राट सुरू होणार होता किंवा त्या पद्धतीचं करायचं, त्यावेळेला एक ऑथेल्लो कुठेतरी मनात डोकावत होता. ऑथेल्लो आता माझं वय नाही राहिलं, नाही तर ऑथेल्लो मला ते अडॅप्ट करून मी तसं काहीतरी वेगळ्या पद्धतीनं ते आत्मसात करून त्या मुशीमध्ये मी जर का तो हे केला, डिरेक्ट करावं असं वाटेल. डिरेक्ट नाही रे, आता तेवढे पेशन्स नाहीत. आणि मी काही वेळ चिडतो. मला असं वाटतं की ते मला जमतंय तर तुला का नाही जमत, असं माझं होतं. म्हणजे मी स्वतःला सगळ्यात कमीत कमी समजतो, मग तुलाही यायला पाहिजे. आणि तसं होत नाही, समोरच्याकडनं ते आलं नाही की मी चिडतो पटकन, आणि ते चिडणं नको.